शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा काही अंत आहे की नाही? सरकार शेतकऱ्यांसोबत एवढं निष्ठुरतेनं का वागतंय? असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. कारण सरकारनं एकाच दिवशी तूर, हरभरा, गहू आणि कांदा उत्पादकांची वाट लावण्याचा सविस्तर कार्यक्रम आखलाय. शेतकरी हिताच्या गप्पा मारून 3 राज्यांच्या निवडणुका जिंकून अवघे 4 दिवस होत नाही तो सरकारनं आपला खरा अजेंडा उघड केलाय. सरकारनं पिवळा वाटाण्याची मुक्त आयात, कांदा निर्यात बंदी आणि गव्हाचं स्टॉक लिमिट कमी करून शेतीमाल बाजारावरचा आपला फास आणखीनच आवळलाय. मग या सगळ्या निर्णयाचा आपल्या शेतीमाल बाजारावर काय परिणाम होऊ शकतो आणि नेमके सरकारचे निर्णय आपल्याला कसे काय परिणाम करू शकतात याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सरकारनं तूर, हरभरा, गहू आणि कांदा उत्पादकांची वाट लावण्याचा कार्यक्रम आखलाय. आता काही जण म्हणतील की ही टोकाची भूमिका झाली, पण सरकारचे निर्णय पाहिले तर आपल्याला असंच म्हणावं लागेल. आता हे सरकारचे निर्णय काय आहेत, त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो, आपल्या शेतकऱ्यांच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण टप्प्याटप्प्यानं पाहूयात. सुरुवातीला आपण पाहूयात वाटाणा आयातीबाबत. आता सरकारनं काल एक निर्णय घेतला की पिवळा वाटाण्याची शुल्कमुक्त आयात मार्च 2024 पर्यंत सुरू राहील. म्हणजेच पिवळा वाटाण्याच्या आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही. वरवर पाहिलं तर हा निर्णय आपल्याला अगदी साधा किंवा कोणताही परिणाम करणारा नाही असं वाटेल, पण पिवळा वाटाणा हा आपल्या तूर आणि हरभरा भावाला मार देऊ शकतो. कारण पिवळा वाटाणा अनेकदा हरभरा पिठाला म्हणजे आपल्या बेसनाला पर्याय म्हणून वापरला जातो. अनेकदा आपल्या बेसनामध्ये पिवळा वाटाण्याचं पीठ हे मिसळलं जातं, म्हणजे भेसळयुक्त बेसन हे बाजारात विकलं जातं. याचा फार मोठा परिणाम आपल्या हरभऱ्याच्या दरावर होत असतो. याचा आपल्याला अनुभव 2010-11च्या दरम्यान अनेकदा आलेला आहे. तसंच वाटाण्याची डाळ स्वस्त झाली की काही प्रमाणात आपल्या तूर डाळीच्या दरावर सुद्धा परिणाम होत असतो. बाजारातील अभ्यासक असं सांगतात की पिवळा वाटाण्याची आयात भारतात सुरू झाली तर सगळ्या डाळींच्या भावावर आपल्याला परिणाम झालेला दिसेल. आता हा परिणाम किती होतो हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल, पण त्यातल्या त्या तुरीवर होणारा परिणाम आपल्याला काहीसा कमी दिसेल. कारण तसं पाहिलं तर वाटाणा आणि तुरीचा तेवढा जवळचा संबंध येत नाही, परंतु ग्राहकांची जी पसंती आहे ती स्वस्त डाळींकडे जात असते, त्यामुळे याचा काहीसा परिणाम होतच असतो. आता सरकारनं जो निर्णय घेतला आहे या निर्णयाचं स्वागत झालं ते कॅनडामध्ये. कॅनडामधील शेतकरी आणि निर्यातदारांनी भारताच्या निर्णयाचं स्वागत घेत अभिनंदनसुद्धा केलं आहे. कारण आपल्या भारत सरकारनं कॅनडाच्या वाटाण्याला आपला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे असं होणार आहे की कॅनडामधील शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना चांगला भाव मिळू शकतो आणि आपल्याला डाळींची मागणीसुद्धा जास्त आहे, म्हणजे गरजसुद्धा जास्त आहे, म्हणजे आपण आयातसुद्धा चांगली करू शकतो. 2017ला केंद्र सरकारनं वाटाणा आयातीवर 50% शुल्क लावलं होतं. आता हे शुल्क लागू नसणार आहे, म्हणजेच वाटाणा आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क नसेल. याचा फायदा कॅनडामधील शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे ते स्वागत करतायत. पण आपल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फटका बसणार आहे. आपले शेतकरी याचा निषेध करतात, पण हा निषेध सरकारला दिसत नाही किंवा या निषेधाला सरकार केराची टोपली दाखवतोय असंच म्हणावं लागेल. आणखी एक महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे कांदा निर्यात बंदीचा. सरकार मागच्या काही महिन्यांपासून कांदा बाजारावर अगदी खार खाऊन आहे. कारण कांद्याचे भाव वाढले की सरकारला सहनच होत नाही. सरकारनं यापूर्वीसुद्धा निर्यात शुल्क लावलं होतं, नंतर निर्यात शुल्क कमी केलं आणि किमान निर्यात मूल्य लागू केलं. किमान निर्यात मूल्य लागू केल्यानंतर कांद्याची निर्यात आधीच कमी झाली होती, बंद नव्हती झाली, परंतु निर्यात सुरू होती. आता केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे, म्हणजे देशातून कांदा बाहेरच्या देशात जाणार नाही. विशेषतः आपला जो ग्राहक आहे बांगलादेशमधून मागणी होती, आपल्याकडून कांदासुद्धा जात होता. किमान निर्यात मूल्य लागू असतानासुद्धा बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आदी देशांना काही प्रमाणात कांदा जात होता. आता ही निर्यात बंद होणार आहे. आता तसं जर पाहिलं तर होणारी निर्यात ही फार काही मोठी नव्हती, किंवा ही निर्यात बंदी झाली तर त्याचा फारसा असा मोठा परिणाम आपल्या बाजारावर व्हावा अशी सुद्धा परिस्थिती नाही आहे. याचा परिणाम बाजारावर होईल, पण तो ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त दाखवला जाईल. कारण जेव्हा सरकार असा निर्णय घेतं तेव्हा बाजारावर एक मानसिक दबाव निर्माण केला जातो. त्याचा सर्वाधिक फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतो. विशेषतः कांदा उत्पादकांना याचा अनुभव जास्त आलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या सहनशीलतेचा अंत सरकार पाहतंय अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकार नेमकं काय काय निर्णय घेऊन आमची वाट लावणार आहे ते सरकारनं एकदाच सांगावं. सरकारनं असे निर्णय घेऊन आमच्या मालाचे भाव पाडण्यापेक्षा सरकारनं आमचा माल संपूर्ण खरेदी करावा, आम्हाला महिन्याला एक पगार सुरू करावा. आम्ही शेती करतो, पण सरकारनं वेळोवेळी आमचे असे निर्णय घेऊन आमची वाट लावायला नको, आमच्या स्वप्नांचा भंग करायला नको, आमचं स्वप्न धुळीस मिळवायला नको. आता कांदा बाजार पुढच्या टप्प्यात कसा राहील हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच. विशेषतः यंदा दुष्काळी परिस्थितीमुळं लाल कांद्याची लागवड कमी होती, त्यामुळे बाजारात मालसुद्धा कमी येणार आहे, कारण उत्पादकतासुद्धा कमी आहे.
सरासरीपेक्षा यंदा उत्पादकता कमी राहू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षासुद्धा आहे, बाजारामध्ये तशी परिस्थितीसुद्धा निर्माण होते. पण सरकार मध्येच असं काही निर्णय घेतं आणि बाजाराची पूर्ण वाट लावतं. सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांचा रोष वाढतोय, पण सरकार शेतकऱ्यांच्या या रोषाला सुद्धा भाव देत नाही किंवा किंमत देत नाही. तिसरा महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतला आहे तो म्हणजे गव्हाच्या स्टॉक लिमिटबाबतचा. आता आपल्याला माहीतच आहे की देशात गव्हाची टंचाई निर्माण होऊन गव्हाचे भाव वाढले होते. त्यामुळे केंद्र सरकारनं 12 जून रोजी गव्हावर स्टॉक लिमिट लावलं होतं. या स्टॉक लिमिटमध्ये 24 सप्टेंबर रोजी पुन्हा बदल केला. सरकारनं घाऊक व्यापारी आणि मोठ्या विक्री साखळी यांचे जो काही स्टॉक लिमिट होतं ते कमी केलं होतं. आता आज पुन्हा केंद्र सरकारनं गव्हाचं स्टॉक लिमिट कमी केलं, म्हणजे गहू स्टॉकची मर्यादा कमी केली आहे. सरकारनं घाऊक व्यापारी, मोठे रिटेलर्स यांना जी काही स्टॉकची लिमिट होती ती आता फक्त 1000 टनांवर आणली आहे. किरकोळ व्यापारी किंवा किरकोळ विक्री साखळींचे जे काही दुकानं होती त्यांचं जे स्टॉक लिमिट होतं किंवा स्टॉकची मर्यादा होती ती आता 5 टनांवर आणली आहे. म्हणजेच काय तर सरकार हळूहळू गहू बाजाराभोवती आपला फास अगदी घट्ट करत आहे. सरकारची ही सगळी धोरणं पाहिली तर शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहे की आम्ही शेती का करावी. कारण सरकार एकीकडं डिजिटल मार्केट, ई मार्केट, ई नाम तसंच वेगवेगळे एक्सचेंज, शेतकऱ्यांना आधुनिक बाजार सुविधा यांच्या गप्पा करते, बजेटमध्ये तशी तरतूद केल्याचं सुद्धा भासवत आहे. पण प्रत्यक्ष सरकारची बाजारातील कृती ही शेतीमाल बाजाराला मारकच आहे. त्याचा अनुभव आपल्याला या ताज्या 3 निर्णयामधून अगदी स्पष्ट दिसतोय. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाचे बाजारभाव, सरकारची धोरणं आणि त्याचा बाजारभावावर होणारा परिणाम, पीक विमा, दुष्काळ आदी विविध गोष्टींवरती आढावा घेत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.